नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवरात्री सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये कन्यापूजन केले जाते. 2023 कन्यापूजन कधी करावे तर नवरात्रीचे उपवास कन्यापूजनशिवाय अपूर्ण आहेत असे मानले जाते. दुर्गाष्टमी कन्यापूजन तिथी 2023 शनिवारी 21 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9:53 वाजता सुरू होईल आणि रविवारी 22 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 7:59 वाजता समाप्त होईल. 59 मिनिटांनी समाप्त होईल. शुभ मुहूर्त आहे 7:51 सकाळी ते 10:41 संध्याकाळी दरम्यान. हिंदू धर्म ग्रंथानुसार नवरात्रीमध्ये मुलींचे कुमारिकेंचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला 3 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करण्याची प्रथा आहे. शास्त्रानुसार 1 कुमारिका पूजनाने ऐश्वर्य, 2 कुमारिका पूजनाने भूक आणि मोक्ष, 3 कुमारिका पूजनाने धर्म अर्थ व काम, 4 कुमारिका पूजनाने राज्यपद, 5 कुमारिका पूजनाने विद्या, 6 कुमारिका पूजनाने 6 प्रकारची सिद्धी, 7 कुमारिका पूजनाने संपदा आणि 9 कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते. शास्त्रामध्ये वयानुसार मुलींच्या वेगवेगळ्या देवींची रूपे सांगण्यात आली आहेत. नवरात्र साजरे करण्याचा मूळ भावच हाच आहे की महिला पूजनीय असून यांचा नेहमी सन्मान करावा. कुमारिका पूजनाचा विधी. कुमारिका पूजनामध्ये 3 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींचीच पूजा करावी. त्यापेक्षा कमी किंवा जास्त वयांच्या मुलींची पूजा वर्ज्य सांगण्यात आली आहे. सामर्थ्यानुसार 9 दिवस किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मुलींना जेवणाचे आमंत्रण द्यावे. मुलींना आसनावर बसवून ओम कौमारी नमः मंत्राचा उच्चार करीत त्यांची पूजा करावी. त्यानंतर मुलींना जेवायला वाढावे. जेवणामध्ये गोड पदार्थ आवश्यक असावे. जेवण झाल्यानंतर मुलींची पाद्यपूजा करावी तसेच भेटवस्तू द्यावी. त्यानंतर हातामध्ये फूल घेऊन खालील श्लोकाचा उच्चार करावा. मंत्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रूपधारिणीं नवदुर्गात्मिकां साक्षात कन्यामवाहम्यहं जगत्पूज्यते जगद्वंदे सर्वशक्ती स्वरूपिणी पूजां गृहाण कौमारी जगन्माते नमस्तुते. त्यानंतर हातामधील फूल कुमारिकांच्या चरणावर अर्पण करून त्यांना सन्मानाने पूजन करावे. त्यांचे जाणून घ्या नवरात्रीमध्ये कोणत्या वयातील मुलींची पूजा केल्याने काय फळ प्राप्त होत असते. देवी भागवत महापुराणातील 3य स्कंदानुसार 2 वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने गरिबी दूर होते. 3 वर्षाच्या मुलीला त्रैमूर्ती म्हणतात, म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतींचे स्वरूप. या मुलींची पूजा केल्याने धर्म अर्थ काम प्राप्ती होते. वंश पुढे वाढतो. 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते. 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो. 6 वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो. 7 वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात. या मुलीची पूजनेने धन ऐश्वर्य प्राप्त होते. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने दुःख दूर होते. 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने परलोकामध्ये सुख मिळते. 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात. या मुलीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होत असतात. ही पूजा नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते. या दिवशी लोक 2 ते 10 वर्षाच्या मुलींना त्यांच्या घरी बोलवतात आणि त्यांची पूजा करतात. ते प्रथम त्यांचे पाय धुतात. मिसळलेल्या शुद्ध पाण्याने धुतात आणि दुधात मिसळलेल्या शुद्ध पाण्याने त्यांचे पाय धुत असतात. त्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ करतात आणि त्यांना अन्न अर्पण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेत असतात. थोडक्यात सांगायचे तर संपूर्ण वर्षभरात 4 नवरात्रांसह अनेक सण उत्सवामध्ये देवीचे पूजन केले जाते. चातुर्माशातील श्रावण महिना असो, दिवाळी असो, देवीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे असल्याचे दिसून येते. देवी पूजन करताना विशेष महत्त्व असते ते कुमारिका पूजनाला. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही अशी मान्यता आहे. चैत्र व शारदीय नवरात्रांमध्ये देवीचे विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष व्रताचे आयोजन केले जाते. यामध्ये कुमारिका पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. कुमारिकांना देवीचे प्रतीक मानले जाऊन त्यांचे पूजन मानपान केले जाते. कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते आणि शुभ आशीर्वाद देते असे मानण्यात येत आहे. कुमारिका पूजन कसे करावे? कुमारिका पूजनात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर संपूर्ण वर्षभरात नवरात्रासह अनेक उत्सवांमध्ये देवीचे पूजन केले जात असते. कुमारिका पूजनांचे महत्त्व. देवी भागवतामध्ये नवकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे. 2 ते 10 वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन मानपान केले जाते. यांनाच कुमारिका असे म्हटले जाते. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये 3 वर्षाच्या कन्येला त्रैमूर्ती, 4 वर्षाच्या कन्येला कल्याणी, 5 वर्षाच्या कन्येला रोहिणी, 6 वर्षाच्या कन्येला कालिका, 8 वर्षाच्या कन्येला शांभवी आणि 9 वर्षाच्या कन्येला दुर्गा, 10 वर्षाच्या कन्येला सुभद्रा. तर 9 कन्या कुमारिकांच्या पूजनांचा
पूजनाने अनेकविध लाभ मिळतात. मात्र 10 वर्षावरील कुमारिकांचा समावेश पूजनात करू नये. असे केल्याने आदिशक्तीचे शुभ आशीर्वाद लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. कुमारिका पूजन विधी आहे. नवरात्रीतील सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी कुमारिका पूजन करावे. मात्र सदर उल्लेखाप्रमाणे कुमारिकांचे वय ध्यानात ठेवावे असे सांगण्यात आले आहे. कन्या पूजनापूर्वी कुमारिकांचे उत्तमरित्या स्वागत करावे. त्यानंतर त्यांना विशिष्ट आसनावर बसवावे. हळद कुंकू लावून अक्षतांचे प्रोक्षण करावे. कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद द्यावा. कुमारिका पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपापल्या परंपरा, पद्धती, कुळाचार, कुलधर्म याप्रमाणे कुमारिका पूजन यथाशक्ती यथासंभव्य करावे असे सांगितले जात आहे. कुमारिकांना भेटवस्तू द्याव्या. कुमारिकांना दाणात रुमाल, लाल वस्त्र, फळ, खेळणी यासारख्या वस्तू भेट म्हणून द्याव्यात. त्यानंतर कुमारिकांचे आशीर्वाद घ्यावेत असे सांगितले जाते. असे केल्याने देवीची कृपा आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते. मात्र कुमारिका पूजनावेळी एखाद्या बालकालाही बोलवावे असे सांगितले जाते. याशिवाय कुमारिका पूजन हे पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. कुमारिका पूजनाची कथा अशी आहे. श्रीधर पंडित नावाचा देवीचा मोठा भक्त होता. एकदा नवरात्रीमध्ये त्याने कुमारिकांना आमंत्रित केले होते. तेव्हा भक्तांची परीक्षा घेण्यासाठी वैष्णवी देवी या कन्यांमध्ये येऊन बसली. सर्व कुमारिका काही वेळाने आपापल्या घरी निघून गेल्या. मात्र देवी तेथेच बसून राहिली. देवीने श्रीधर पंडिताला सांगितले की भंडाऱ्याचे आयोजन करून गावाला बोलवावे. या भंडाऱ्यात भैरवनाथ आला आणि देवीने अंत करून त्याचा उद्धार केला अशी एक कथा पुराणात असल्याचे सांगितले जाते. जय माता दी. ओम शांती. शुभम भवतु.